नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र हो, देऊळगाव राजा शहरातील अतिशय प्रसिद्ध असं पलभट्टी देवीचं सोंग हे चैत्र महिन्यामध्ये निघत असतं आणि मूळ पलभट्टी देवी सोंग म्हणजे काय नेमकं त्याचा शोध घेण्यासाठी मी आज जालन्यावरनं देऊळगाव राजा इथं आलेला आहे। आणि इथं आपण जे माझ्या मागे बघत आहात ही परमपूज्य पलभट्टी महाराजाची समाधी आहे। पलभट्टी बुवाची ही समाधी आहे। देवीचं सोंग सगळ्यात अगोदर ज्यांनी घेतलं ते पलभट्टी बुवा आणि 3.5 वर्ष अगोदर पलभट्टी बुवांनी जेव्हा सोंग घेतलं त्यानंतर ते शिव झाले, म्हणजे त्यांची समाधी तयार झाली। आणि त्यानंतर इतर कोणी जरी ते सोंग घेतलं तर पलभट्टी बुवा या नावाने हे सोंग ओळखले जात असत। देऊळगाव राजा संस्थान म्हणजे फार जुनं आणि जहागिरीचं ऐतिहासिक संस्थान आहे। देऊळगाव राजा म्हणजे राजे लखुजीराव जाधव सिंदखेड राजा यांच्या जहागिरीतलं किनगाव राजा असो, देऊळगाव राजा असो का सिंदखेड राजा असो का दुसरे इतर गावं असो, जहागिरीतले जे गाव होते त्या गावातलं एक गाव म्हणजे देऊळगाव राजा संस्थान। आणि या संस्थानमध्ये प्रसिद्ध असं बालाजी संस्थान आहे। त्याचे सध्या अध्यक्ष म्हणजे राजे विजयसिंह जाधव हे आहेत। राजे लखुजीराव जाधव यांच्या जहागिरीतलं हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण या देऊळगाव राजा येथे जुना जालना रोड जो आहे धोंडीराम महाराजा मठासमोर अगदी असलेला, इथं साधारण 300 ते 400 वर्ष अगोदरचं महादेव मंदिर आहे। इथं बारव आहे आणि काही 2-3 समाध्या आहे, पण मुख्य समाधी ही पलभट्टी बुवाची आहे। तर नक्कीच या पलभट्टी बुवाची समाधी इथं आहे, पण या पलभट्टी बुवाचा इतिहास किंवा या पलभट्टी देवीविषयी आपण आणखी काही माहिती जाणून घेऊया आणि या मंदिराचा परिसर सुद्धा बघूया। मित्रांनो, आपण हे जे बघत आहात हे पलभट्टी बुवाची समाधी आहे। या समाधी बरोबरच काही इतर समाधी सुद्धा या समाधीच्या बाजूला आहेत। समाधीच्या बाजूला थोडीशी साफसफाई होण्याची जरूरत आहे। अतिशय साधी पण सुंदर मजबूत अशी ही समाधी आहे। 350 वर्षानंतर सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये ही समाधी आहे। आपण इथं बघत आहात समोरच महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या मंदिराच्या अगदी समोरच ही पलभट्टी बुवाची समाधी आहे। या समाधीच्या शेजारीच एक समाधी आहे, पण पिंपळाचे झाड इथं उगल्यामुळं ही समाधी फुटण्याच्या याच्यावर आहे, विखुरलेली जात आहे। या समाध्यांचं ऐतिहासिकदृष्ट्या जतन झालं पाहिजे की जेणेकरून एक वारसा, एक इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाईल आणि तो नक्कीच सर्वांना माहीत पडेल। आपण हा जो बघत आहात संपूर्ण हा महादेवाचा मंदिराचा परिसर आहे। प्रसादासाठी लावलेल्या भट्ट्या आणि जुन्या वट्याचे निशाण सुद्धा आपण इथं बघत आहोत। आपण हे जे बघत आहात हे महादेवाचं मंदिर आहे। महादेव, श्री विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती बाप्पाचे हे मंदिर आहे। आजही अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये असलेलं हे महादेवाचं आणि विठ्ठलाचं मंदिर आहे। गणपती बाप्पा आणि महादेव श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा या मंदिरामध्ये आहे। उभा महादेव सुद्धा या मंदिरामध्ये आहे। मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी मानवत येथे उभा महादेवाची मूर्ती बघितलेली आहे, त्यानंतर इथं देऊळगाव राजामध्ये मला उभा महादेव शंकर बघायला मिळत आहे। या मंदिराच्या शेजारीच जुना असा पुरातन बारव सुद्धा आहे, जुनी विहीर सुद्धा आहे की ज्या विहिरीचं पाणी या मळ्यामध्ये मोठ्याने सोडल्या जात असत। आजही अतिशय मजबूतपणे ही विहीर या इथं उभा आहे।
हे आपण इथं विहीर बघत आहोत. पलभट्टी बुवा यांच्या समाधीजवळ असलेली ही विहीर. हे आपण इथं बघत आहात. जेव्हा मोठ चालते, मोठ चालल्यानंतर पाणी, ह्या मोठेचं पाणी इथं पडत असेल आणि या नालीद्वारे हे पाणी पुढे जात असत. या विहिरीच्या जवळच मारुतीचे मंदिर सुद्धा इथं आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर हे पलभट्टीचं समाधीस्थान. आणि आपण हा जो बघत आहात हा चौक वाडा जसा असतो त्या चौकीचं निशाण आपण इकडं बघू शकता की मंदिराकडे येत असताना ह्या जुन्या पायऱ्या सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि या मंदिराच्या बाहेरचा परिसर मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. या विहिरीची जी आपण नाली आहे ही इथं जुनी दिसत आहे. या विहिरीची मोठ चालत असत तर या मोठेचं पाणी ह्या इथनं या नालीतून येत असत आणि या नालीद्वारे या शेताच्या परिसराला जात असत. मित्रांनो, विहिरीचा हा बाहेरचा भाग आहे की जिथं आपल्याला दुरून हे मंदिर सुद्धा दिसतं आणि मंदिराच्या बाजूला असलेली ही विहीर सुद्धा दिसते. मित्रांनो, आपण आज बघत आहात हा जालना रोड आहे. देऊळगाव राजा जेव्हा जुनं शहर होतं त्यासमोर असलेला रोड. आणि ही जी बघत आहात ही जालनाकडे जाणारी धुंडीराम महाराज मठाची ही कमान आहे. आणि अगदी समोरच आपण जे बघता तिथं धोंडीराज महाराजाचा मठ आहे. मित्रांनो, ही जी 350 वर्षाची परंपरा असलेलं पलभट्टी देवीचं सोंग आहे हे जेव्हा निघतं यावर्षी म्हणजे चैत्रवद्य 13 शके 1947 शुक्रवार 25 एप्रिल 2025 वेळी रात्री 11 वाजता हे सोंग निघणार आहे. हे सोंग जेव्हा निघतं सर्वात पहिले जे येतं ते सप्तशृंगी देवी मंदिरावर. आणि देवीचा मानकरी जो आहे कुलदीपजी जुनगडे यांच्याकडून या देवीला अगोदर सकाळी अभिषेक केला जातो. पलभट्टी बुवाची समाधीचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतरच या पलभट्टी देवीची स्वारीची सुरुवात होते. श्री हरी.
मी विजय विष्णुपंत दैवाळ, राहणार देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. पलभटी देवीविषयी सविस्तर माहिती सांगितो की देऊळगाव राजा येथील पलभटीची जी देवी आहे हिचे मूळ स्थान बलुचिस्तानमधील, पाकिस्तानमधील बलुचिस्तान आहे. तेथून ही देवी त्यांचे शिष्य पलभटबुवा नामक व्यक्ती हे घेऊन आले आणि ते देऊळगाव राजा येथे चतुःशृंगी मंदिरामध्ये स्थायी झाले. त्यांना ही देवी साक्षात प्रसन्न होती. त्यानंतर त्यांनी इथं देऊळगाव राजामध्ये बरेच शिष्यगण तयार केले. त्यामध्ये कलगीवाले मंडळी आणि तुरेवाले मंडळी या दोन्हीचा समावेश होता. त्यांनी त्याच्या वयोवृद्ध होईपर्यंत हे सोंग स्वतः त्रयोदशीला काढायचे. त्याची परंपरा अशी की ते सर्व स्वतः ते सोंग काढायचे आणि पूर्ण गाव त्याची पूजा अर्चा ओवाळणे वगैरे करायचे. नंतर ते थकल्यानंतर त्यांनी हे सोंग कलगीवाले मंडळी आणि तुरेवाली मंडळी यांना वाटून दिले. तर पाडव्याच्या दिवशी कलगीवाली मंडळी हे सोंग काढतात. ते आईभवानी रूपाने काढतात आणि चैत्रवद्य त्रयोदशीला तुरेवाले मंडळी पलभटी देवीचे सोंग काढतात. याची परंपरा अशी आहे की सुरुवातीला ठाकूर कंपनी ह्या सोंगाचे स्वतः घ्यायचे. ठाकूर कंपनीनंतर ह्या सोंगाची परंपरा याचे ठाकूर घराण्यातील काढलेले आहे. त्यानंतर हे छगन ठाकूर यांनी हे सोंग स्वतः घेतलेले आहे. त्यानंतर लाडसावंगीकर ब्राह्मण होते, त्यांनी हे सोंग वयोवृद्ध होईपर्यंत काढलेले आहे. नंतर कासार कंपनीमध्ये मुळे यांनी हे सोंग घेतलेले आहे. त्यानंतर हे सोंग मोहन राजाभाऊ अग्निहोत्री यांनी हे सोंग घेतलेले आहे. त्यांनी जवळपास 20 वर्ष सोंग घेतलेले आहे. त्यानंतर ही सोंग विनायक लाडसावंगीकर यांनी 5-6 वर्ष हे सोंग घेतलेले आहे. त्यानंतर ह्या सोंग लल्लेश उदासी यांनी 5 वर्ष घेतलेले आहे. आणि आता यावर्षी हे 3 वर्षापासून हे सोंग कुलदीप जुनगडे म्हणून घेत आहे. ह्या सोंगाची परंपरा अशी की हे बलुचिस्तानचं जे सोंग आहे याला पलभटी म्हणतात, परंतु याचं ओरिजिनल नाव हिंगलेश माता आहे. हिंगलेश माताचं मंदिर पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान येथे आहे. या सोंगाला पूर्वी हिंगलाज माता या नावाने प्रचलित होती. त्याचे कारण असे की जे भारतामध्ये 51 शक्तिपीठ होते त्याच्यामध्ये पाकिस्तानमधलं हे हिंगलाज माताचं एक शक्तिपीठ आहे. आणि त्याची परंपरा पलभटबुवा यांनी त्या सोंगाची परंपरा कायम ठेवली आणि साक्षात ती देवी पलभटबुवा यांना प्रसन्न होती. आणि त्यांचं नाव पलभटबुवा असल्यामुळे ह्या सोंगाला पुढे 400 वर्षापासून पलभटी या नावानेच प्रचलित आहे. पलभटबुवा यांची समाधी विठोबाच्या बागेमध्ये सध्या अस्तित्वात आहे. तेथे एक बारव आहे आणि एक महादेवाचं पुरातन 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. सध्या ह्या मंदिराची देखभाल पिंपळे घराणे देऊळगाव राजा हे करतात. आता हे जे सोंग आहे पलभटी देवीचे हे शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ हे 400 वर्षापासून ही परंपरा जपतात. हे सोंग त्यांच्या ट्रस्ट केलेल्या मंदिरामधून विठ्ठल मंदिर व चतुःशृंगी माता मंदिर, तर विठ्ठल मंदिरामधून हे सोंग निघते आणि पुढे चतुःशृंगी मातेचं दर्शन घेऊन नंतर पुढे त्याच रोडने पलभटबुवाच्या समाधीचं दर्शन घेऊन महादेवाच्या मंदिरात त्याची आरती होते आणि नंतर हे सोंग
बालाजी फरसावर जाऊन तेथे दैत्यमर्दनाचा कार्यक्रम होतो. हजारो लोक हे सोंग पाहण्यासाठी उपस्थित असतात. पलबटी देवीचे सोंग हे 400 वर्षापूर्वीचे असून हे बलुचिस्तानातून इथे देवी नाराज होऊन ज्यावेळेस देऊळगाव राजाला प्रगटली त्यावेळेस पलबटबुवा नावाचा इथे पुजारी होता आणि तो पुजारी देवीचा भक्त असल्यामुळे त्या देवीच्या शोधातच होता. आखरी देवी त्याला देऊळगाव राजा इथे मिळाली आणि देवीने त्याला साक्षात्कार केला की आता तुझ्याजवळ मी इथं राहणार आहे, तुला जे सेवा करायची ती सेवा कर. आणि त्या दिवसापासून पलबटी देवी हिंगलाज माता ही बलुचिस्तानापासून देऊळगाव राजाला स्थायी झाली आणि त्यावेळपासून हा कार्यक्रम इथं पलबटबुवाने सादर केला. आता ती परंपरा पडली असून ही परंपरा जवळजवळ म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मान्य केली आणि तिचा प्रसाद म्हणून शंकर प्रसाद इकतुरेवाले मंडळाला पलबटबुवा यांनी पहिला मान पलबटी काढण्याचा दिला आणि तो इतर गावात कोणालाही मिळाला नाही आणि तो परंपरा दुसरी कोणी चालू शकत नाही. फक्त शंकर प्रसाद इकतुरेवाले मंडळ हेच चालवतील अशी त्यांनी आमच्याकडून गावही घेतली 400 वर्षापूर्वी आमच्या शाखेला आणि तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला. तसं पाहिलं तर हा काळ पेशव्याच्या आधीपासून आहे. पेशव्यापासून हा काळ त्याच्या आधीपासून ही परंपरा इथे सुरू आहे आणि ही जे सोंग आहे हे कोणत्याही नवसाला पावणारं आहे आणि कोणताही नवस हे पूर्ण केल्याशिवाय हे होत नाही. नवस पूर्ण झाल्यानंतर तो पावती देवी आणि दुसऱ्या वर्षी नवस फेडला जातो. पहिल्या वर्षी नवस करायचा, दुसऱ्या वर्षी ते नवस पूर्ण होतो आणि तो नवस पूर्ण भाविक भक्त पूर्ण श्रद्धेनं तो नवस फेडतात. त्या नवसाकरता 21 नारळं, 101 नारळं, खण, नारळ, ओटी या हिशोबाने तो नवस फेडला जातो. हां, देऊळगाव राजा हे शहर मराठवाडा आणि विदर्भ यांच्या मध्यभागी असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारोच्या संख्येनं लोक इथं येतात. भाविक भक्त त्या दिवशी कार्यक्रम बघतात, नवस करतात, नवस फेडतात आणि सर्व जाती धर्माचे सुद्धा या सोंगाला श्रद्धेनं पाया पडतात. या सोंगाला दैत्यमर्दनाच्या कार्यक्रमाला बालाईच्या फरसावर रात्री 12च्या नंतर अफाट म्हणजे कमीत कमी 10,000ची पब्लिक अशी त्यावेळेस हजर असते. ही परंपरा राजे लखोजीराव जाधव यांनी या मंडळाला 400 वर्षापासून जो धनमान दिलेला आहे तो आज मजबूत असून आजही त्यांचे वंशज सर्व कार्यकर्ते आजच्या सध्याच्या घडीचे राजे विजयसिंग जाधव हे सुद्धा त्या परंपरेला पाहून आजही ते सन्मान करून सहकार्य करतात आणि जी मदत पाहिजे ती मदत राजे घराण्यापासून आजही या सोंगाला मिळाली. या देवीच्या सोंगाकरता बालाजी महाराज मंदिराकडून राजे लखोजी जाधव यांच्या पासून आजपर्यंत बालाईची संध्याकाळी रात्री आरती झाल्यानंतर बालाईचा जो हार असतो तो हार आणून बालाईचे पुजारी पहिल्या काळचे अनंतराव पुजारी, आताच्या काळचे प्रद्युम्न महाराज पुजारी हे त्यांच्या हाताने हार आणून स्वतः कुंकू मळवट भरून देवीला हार घालतात आणि नंतर मग देवीला आपोआप संचार येतो आणि संचार आल्यानंतर मग देवी ज्यावेळेस निघते त्यावेळेस बालाजी संस्थांकडून राजे घराण्याकडून छत्री, अब्दागिरी, झेंडे, पताका हे सर्व साहित्य त्यांच्यातर्फे आम्हाला मंदिरापासून तर शेवटपर्यंत आम्हाला ते वापरायला देतात आणि मानानं देतात. तो मान इतर कोणत्याही सोंगाला दिला जात नाही. तो फक्त पलबटी देवीच्या सोंगाकरताच हा मान छत्री, अब्दागिरी ही दिली जाते. शंकर प्रसाद इकतुरेवाले मंडळ यांना हरदास घराण्याचे गुरु होते. हरदास घराण्याचे गुरु म्हणजे गणपत हरदास हे पहिले गुरु. त्याच्यानंतर त्यांचे मित्र ते त्यांच्यापेक्षा फार मोठे गुरु होते नारायण शिंदे.
नारायण शिंदे हे तुरेवाल्याचे मुख्य गुरु मानले गेले. त्याच्यानंतर भाऊबा वऱ्हाडे, त्याच्यानंतर छगन ठाकूर, त्याच्यानंतर विष्णुपंत दहिवाळ, त्याच्यानंतर रामभाऊ पिंपळे आणि आताच्या काळापर्यंत आलेली ही परंपरा त्यांचे रामभाऊ पिंपळे चिरंजीव गणेश पिंपळे, विष्णुपंत दहिवाळ यांचे चिरंजीव विजय विष्णुपंत दहिवाळ, जगदीश विष्णुपंत दहिवाळ आणि भारतप्पा घेवारे, कृष्णप्पा घेवारे असे यांनी हे मंडळ आजपर्यंत चालवत आलेलं आहे. आणि रामाप्पा कबाडे इतर सहाय्य करणारे लोक भरपूर मंडळाला साथ करतात. त्यांची नावं अशी रामेश्वरप्पा कबाडे, रामेश्वर गुप्ता, हरदासांचे परिवारातील काही मुलं, विष्णू हरदास, भगवान हरदास आणि दैत्यमर्दनाच्या कार्यक्रमाला जो पहिला मान होता तो मान सूर्यभान हमाल वतपाळ हा त्यांना होता. तो आजपर्यंत त्यांनी टिकवला. त्याच्यानंतर ते आता दुसरं बाळू लाड हा त्यांचा दैत्यमर्दनाचा जो मानकरी आहे तो त्याला दाखवला जातो दैत्य तो त्याच्या हाताने. त्याच्यानंतर बाकीचे जे कार्यकर्ते आहे ते खालीलप्रमाणे असे आहे की बुवा भगवान पिंपळे, संतोष पिंपळे आणि किशोर पिंपळे, तसेच विवेक दहिवाळ, अतुल घेवारे आणि मोगरकर असे यांचे ही परंपरा आजपर्यंत या घराण्यापासूनच इथपर्यंत आलेली आहे. या संस्थेला पहिलेपासून इंग्रज आणि निजाम यांच्यापासून जे काही संरक्षण मिळालं ते आजपर्यंत कायम आहे. आजच्या काळात DYSP, SP बुलढाणा जिल्ह्याचे सर्व अधिकारी, गावातील नगरपालिका, पोलीस स्टेशन आणि इतर काही जे संस्था आहे त्यांचेसुद्धा सहकार्य मिळून हे सोंगाची आम्हाला पूर्ण सहाय्य करतात. विशेष करून राजे लखोजी जाधव त्यांचेच वंशज दत्ताजीराव आनंदराव जाधव आणि आताचे राजे राजेंद्र सिंग, तसेच मानसिंग, आता त्यांचे चिरंजीव विजय राजे जाधव सिंग असे ही त्यांच्या सहकार्यानं आजपर्यंत या मंदिराला किंवा या संस्थेला जे काही समजा सहकार्य मिळतं ते इतर कोणालाही असं इतकं सहकार्य दिलेलं नाही त्यांनी आणि याच मंडळाकरता ते सहकार्य देतात. ही परंपरा म्हणजे 400 वर्षापासून तर आजपर्यंत आलेली आहे. मित्रांनो, देऊळगाव राजाची जी पलवट्टी देवीची परंपरा आहे त्या परंपरेतली 350 ते 400 वर्ष असलेली ही परंपरा आहे आणि त्या परंपरेतलं 2025 यावर्षी 4थ्या वर्षी सोंग जे आलेलं आहे, 4थ्या वर्षी सोंग घेत आहे कुलदीपजी झुंगडे ये आणि कुलदीपजी झुंगडे आपण यांची भेट घेण्यासाठी आज इथं आलेलं आहे. नमस्कार भैया. नमस्कार. मला पलवट्टी देवीविषयी थोडी माहिती सांगा. पलवट्टी देवीची सोंगाची परंपरा जवळपास 350-400 वर्षापासूनची असून अच्छा माझं हे जवळपास 4थं वर्ष आहे. अच्छा. आणि त्या दिवशीचा दिनक्रम जवळपास सकाळी सप्तशतीचा पाठ करणे, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस अभिषेक होतो, त्यानंतर चुडा भरला जातो आपला, त्यानंतर देवी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर निघते आणि त्यानंतर फरसावर दैत्यमर्दन होते आणि त्याच्यानंतर म्हणजे 5 वाजता विसर्जन होते. नक्कीच मित्र हो, जालना जवळ असलेलं देऊळगाव राजा संस्थान, देऊळगाव राजा गाव म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातलं असलेलं गाव आहे आणि विदर्भाच्या बाँड्रीवर असलेलं, मराठवाड्याच्या बाँड्रीवर असलेलं देऊळगाव राजाचं पलवट्टी हे सोंग हजारो लोक इथं बघलेले असतात. अक्षरशः रात्री गावामध्ये पाय ठेवायला जागा नसते. पंचक्रोशीतले जेवढे गाव असतील, जिल्हे असतील, तालुके असतील, प्रत्येक गावातून इथं माणूस आलेला असतो या पलवट्टीचं देव सोंग बघण्यासाठी. तर नक्कीच आपण या पलवट्टी सोंगाची एक छोटीशी झलकसुद्धा बघूया.
महाराज